तू एक काम कर, हे जोडे वर अभ्यासिकेत घेऊन जा. नको नको, मी कुणालाही न विचारता अभ्यासिकेत गेले ना तर आगे भरतील मला. आणि जर हे जोडे तू अभ्यासिकेत नेऊन ठेवलेस आणि जर हे दादाला कळलं तर तुला तो नक्की बक्षीस देईल. खरे? आता मी कशाला खोटं बोलू वहिनी साहेब. बाबा तू इथेच थांबा, मी लगेच जाऊन ठेवून येते. हा गोजीरा माझ सासर सासर. ताई काकू, माधव दादाचे अभ्यासिकेतले जोडे नेहमी तूच नेऊन ठेवतीस ना? हो. का? अगं आज रमा वहिनी घेऊन गेली ते ठेवायला. अरे रमा वहिनीला ताई काकूंनी दादाच्या अभ्यासिकेत कोंडून ठेवले आहे. काय? हो. अरे पण रमा वहिनी दादाच्या अभ्यासिकेत गेली कशी? कुणाला सांगू नको हा. खरं तर हिच्यात तिची काहीच चूक नाहीये. मीच तिला सांगितले की दादाच्या अभ्यासिकेतले वापरायचे जोडे नेऊन ठेव म्हणून. तिला त्या पोरीला शिक्षा व्हावी म्हणून तू लबाडी करतो? लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? या ताईकडे कसलीही लबाडी चालणार नाही, सांगून ठेवते. चल तुला 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 तुलाच वर कोणते ताई काकू नको. ऐकणार नाहीस. मस्ती काय ताई काकू नको. सांगा चल शोध. ताई काकू, ताई काकू नको ना. ताई काकू म्हणते ना, बस इथे. तुला अशी शिक्षा हवी. ताई काकू, ताई काकू दार उघड ना. मी परत नाही करणार असं. त्याला एकट्याला भीती वाटेल ना. तुम्ही नका कोंडू त्याला. चूक झालीये ना? चूक झालीये की नाही? मग शिक्षा ही होणारच. असे आहे तर वहिनीने दादाच्या कागदावर शाई सांडलीये. थांब, बघतोच तुला. येऊ दे दादाला. नावच सांगतो तुझं. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आहे, पदरात लेकरे बाळ आहे. मी मात्र जन्मभर. दुर्गा, तुझ्या मनाची अशांती समजू शकतो मी. कोणी सांडली शाई? माझी सारी महत्वाची कागदपत्रे खराब झाली. नाही दादा, मी नाही सांडली शाई. तू नाही सांडलीस तर मग सांडली तरी कोणी? रमा वहिनीने. हो का? हो दादा, तिनेच सांडली शाई. ठीक आहे, आम्ही पाहतो. जा, त्यांना पाठवून दे. हो. दादाने रमास माडीवर बोलवले आहे. अगो बाई, दिवसा ढवळ्या माडीवर बोलवले बायकोस? असं काय मोठ्या एकांतात बोलायचंय? तसलेच काही काम असल्याशिवाय माधवा नाही बोलवायचा. मला वाटते मी इकडच्या कानावर घालते, तेच काय तो निर्णय घेतील. दादाने तुला माडीवर बोलवले आहे. शाई सांडलीस ना? बघ, आता तुला नक्की शिक्षा होणार. जा, बोलवले आहे.